आहे आपलं मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आणि मी आहे आपली सर्वांची श्रेया। आज आपण भेटायला आलो एक मोठ्या सॉलिसिटर यांना, ज्यांनी जे एमडी आणि फाउंडर आहेत एका महानगर कोऑपरेटिव्ह बँकेचे। नमस्कार सर, यांचं नाव आहे गुलाबराव शेळके साहेब आणि हे आहेत त्यांचे अडसूळ साहेब। नमस्कार सर। सर, आपण आपलं स्वागत आहे आपल्या न्यूज चॅनलवर। आज सर, तुम्ही हे जे महानगर कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली ती कुठल्या साली केली? 6 ऑक्टोबर 1973। आज कित्येक वर्षे आपण ह्या बँकेला सेवा दिली आहे। त्याचबरोबर तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात, एक मोठे महाराष्ट्रीयन इन्स्पिरेशन आहात। तर तुम्ही आपल्याबद्दल आपल्या लोकांना सांगा। स्थापना 6 ऑक्टोबर 1973 ची झाली, पण त्याआधी 4 वर्ष आम्हाला शेअर कॅपिटल गोळा करायला लागलं। आम्ही आमच्या ओळखीच्या लोकांच्याकडे दारोदार आम्ही गेलो, 10,000 रुपयाचा शेअर आम्ही गोळा केला आणि त्यामधून आम्ही बँक 6 ऑक्टोबर 1973 स्थापन केली। आज तिच्या 51 शाखा आहेत, आमचे 56,000 सभासद आहेत आणि 1634 कोटीचं डिपॉझिट आहे। आमचं बिझनेस हा 2,700 कोटीचा बिझनेस आहे आणि ह्या वर्षाचं प्रॉफिट आम्हाला अतिशय चांगलं प्रॉफिट झालेलं आहे। जवळजवळ 31 कोटीचा डबल प्रॉफिट आमचा आहे आणि नेट प्रॉफिट 14.5 कोटीचं आहे। आणि बँकेची ही जी आहे स्थैर्य ह्या वसुलीवर अवलंबून असतं आणि आमची वसुली अतिशय चांगली झालेली आहे। नेट EBP आमचा 0 आहे 31 मार्च 2013चा। सर, आपलं बँकेचा असा एक नियम आहे की आपलं म्हटलं जातं की 1 एप्रिल 2012 हा जो होता तो 2012 हा काळ कॉपरेटिव्ह काळ होता बँकेसाठी, तर तो खूप महत्त्वाचाच होता। तर ती जी जर्नी होती एका वर्षाची, म्हणजे 2012 ते 2013, ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे? देशामध्ये कॉपरेटिव्ह इयर हे सादर केलेलं आहे। हो, यशवंतराव चव्हाणांनी ज्यांनी या सहकार चळवळीला प्रोत्साहन दिलं, अतिशय चांगलं स्थान या महाराष्ट्रामध्ये प्राप्त करून दिलं आणि त्यांचं सेंचुरी हे होतं बर्थ 100वी बर्थ शताब्दीच होती त्यांची आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सहकार वर्षे साजरे केले गेले आणि गेल्या सहकार वर्षामध्ये जवळजवळ सहकार क्षेत्राने अतिशय चांगली प्रगती केलेली आहे। सगळ्या बँकांच्या डिपॉझिटमध्ये सुद्धा वाढ झालेली, त्याचप्रमाणे आमच्याही बँकेच्या डिपॉझिटमध्ये वाढ झाली। जवळजवळ 334 कोटीचे डिपॉझिट आमच्या गेल्या वर्षी वाढ। अडसूळ सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते। तुम्ही आता व्हाईस चेअरमॅन आहात या बँकेच्या आणि तुम्ही पण इथे भरपूर वर्ष सर्व्हिस दिलेली आहे। तर जसं आपण बघतो की प्रायव्हेट सेक्टर आणि नॅशनलाइज बँक्स आहेत, मल्टीनॅशनल बँक्स आहेत, तर आपण आपली बँक म्हणजे कुठे थोडी वेगळ्या स्टाईलने आहे, त्याबद्दल सांगा। आम्ही सहकारी क्षेत्रात काम करतो। आपल्याला कल्पना आहे की 91 सालापासून आपण आपली आर्थिक नीती देशाची बदललेली आहे। प्रायव्हेटायझेशन आपण सुरू केलं। सर, आता बरेच काळापासून आपल्या बँकेची पद्धत बदलत आलेली आहे। मल्टीनॅशनल बँक्स आहेत, प्रायव्हेट सेक्टरच्या बँक आहेत आणि नॅशनलाइज बँक्स पण आहेत। तर त्या रुटीन्समध्ये आपली जी महानगर कोऑपरेटिव्ह बँक आहे ह्याच्या फॅसिलिटीज किंवा काय पद्धतीने वेगळी आहे? आम्ही सहकारी क्षेत्रामध्ये पहिल्यांदा काम करतो, हे आमच्या लक्षात असलं पाहिजे। आपल्याला कल्पना आहे की 1990 सालापासून आपण खाजगीकरणाचं सुरू केले आणि रिफॉर्म सुरू केले आणि आपल्या भारतीय बँकिंगचं ग्लोबल बँकिंगमध्ये रूपांतर करण्याकरता आपण काम करतो आहोत। आणि हे सगळं करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या देशामध्ये या परदेशी बँका कार्यरत आहेत। त्याच्यानंतर आपल्याकडे जवळजवळ 20-22 बँका आपल्या राष्ट्रीयकृत बँका त्या कार्यरत आहेत, कमर्शियल बँका आपल्याकडे कार्यरत आहेत, नॉन बँकिंग फायनान्स कंपनीसुद्धा या पतपुरवठा क्षेत्रात काम करतात आणि त्याच्या खाली सर्वात तळाला आम्ही सहकारी बँका काम करतो। त्यामुळे आमच्यावर हे मोठमोठे पैलवान या बँकिंग क्षेत्रामध्ये आहेत आणि जर आम्ही त्यांच्याशी तुलना करायची म्हटली किंवा एक तरी ही जी मोठी कटथ्रोट कॉम्पिटिशन ज्याला आपण म्हणतो ती गलचेपी स्पर्धा या बँकिंग क्षेत्रामध्ये सुरू झालेली आहे आणि आम्ही या तळाचा घटक असल्यामुळे आम्हाला अतिशय कार्यक्षम रीतीने या क्षेत्रामध्ये उभं राहावं लागणार आहे
आणि हे आमच्यापुढे एक मोठं सहकारी बँकापुढे आव्हान आहे. मी आणि शेळके साहेबांनी ज्या परिस्थितीमध्ये ही बँक स्थापन केली आणि चालवली आणि आज जवळजवळ आम्ही 2700 कोटी रुपयाचा जो व्यवहार केलेला आहे, आमच्या दोघांच्या मनामध्ये एक गोष्ट आहे की या सहकारी क्षेत्रामध्ये या स्पर्धेच्यामध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर आम्ही इतर ज्या मोठ्या मोठ्या बँक आहेत त्या ज्या आधुनिकीकरणाचा मॉडर्नायझेशनचा ध्यास घेतलेला आहे त्याचबरोबरीने आम्ही चाललं पाहिजे की काळाबरोबर चाललं पाहिजे. आणि म्हणून मॉडर्न बँकिंगमध्ये ज्या ज्या फॅसिलिटीज आहेत, मग ते कोर बँकिंग असो, ATM बँकिंग असो, एनिवेअर बँकिंग असो किंवा इतर प्रकारचं कुठलंही ग्लोबल याच्यामध्ये असणारं बँकिंग असो, ते बँकिंग आम्ही आत्मसात केलं पाहिजे. आणि म्हणून तो ध्यास आम्ही घेऊन आमची बँक ही त्या दृष्टिकोनातून पुढे नेण्याचं काम आज आम्ही करतो आणि ही बाब आमच्या लक्षात आहे. म्हणून आमच्या बँकेचं वैशिष्ट्य आहे की आम्ही कोर बँकिंग केलं, आमच्याकडे ATM बँकिंग आहे. आमचे ATMs हे या देशातल्या जवळजवळ 1 लाख ATMला आम्ही जोडलेले आहेत. या देशामध्ये आमचा कुठलाही ग्राहक कुठेही गेला तरी तो आमच्या बँकेतनं पैसे काढू शकतो. अशा प्रकारच्या ज्या मॉडर्न सुविधा, ज्या कस्टमर ज्याला आपण सेवा म्हणतो, कस्टमर सर्व्हिस, आता कस्टमर केअर आणि तो नवीन शब्द आला कस्टमर डिलाईट, त्याला काय पाहिजे ते देण्याकरता आम्ही वचनबद्ध असलं पाहिजे. आणि म्हणून सहकारी छोट्या क्षेत्रात जरी काम करत असलो तरी परंतु त्या जिद्दीने हे सगळं समोर ठेवून आम्ही कामकाज केलं पाहिजे. हे आम्हाला जाणीव आहे, ती ठेवून आम्ही कामकाज करतो. सर, जसं तुम्ही बोललात की मल्टीनॅशनल बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक आणि नॅशनलाइज बँक, ते तर सगळं बरोबरच आहे, झालंच. तुम्ही कस्टमर डिलाईट हा जो वर्ड यूज केलात, अतिशय उत्तम होता. तर तुम्ही सर मला सांगा की हे जे प्रायव्हेट सेक्टर किंवा आता सहकारी बँक आपण जो म्हणतो ते सगळीकडे झालेले आहेत, तर ह्या गोष्टीला आपली महानगर कॉपरेटिव्ह बँक कसं फेस करते किंवा कसं समोर जाते? तुमचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 500-550 कॉपरेटिव्ह बँक आहेत, प्रायव्हेट बँक आहेत, नॅशनलाइज बँक्स आहेत. आणि आज एवढ्या बँका असताना कॉम्पिटिशन हे फार मोठ्या प्रमाणावर आहे. काही परदेशी बँका सुद्धा येत आहेत, रिझर्व्ह बँक नवीन बँकांना सुद्धा लायसन्सेस देत आहेत. आज महानगर बँकेच्या बाबतीमध्ये जर विचार केला, ज्या इमारतीमध्ये आपण आज बसलेलो आहोत त्या इमारतीमध्ये सुद्धा 5 बँका ह्या इमारतीमध्ये आहेत. आणि असं असताना सुद्धा सहकार क्षेत्र हे टिकून कसं राहतं याच्यामध्ये एकच आहे की तुम्ही ग्राहकाला सेवा किती उत्तम प्रकारे देतात. ग्राहक सेवा हेच महत्त्वाचं आहे. मग तुम्ही आज प्रत्येकजण दुकान घालून बसलेलं आहे. पूर्वी आमची फक्त एकच शाखा काळजुकी तिथे होती, कुठेही शाखा नव्हती. 40-40, 50-50, 100-100 किलोमीटरच्या अंतरावरून सभासद आमचे तिथे यायचे, खातेदार आमचे तिथे यायचे. आज परिस्थिती ती राहिलेली नाही. आज ग्राहकाला सुद्धा आपल्या घराच्या जवळ शाखा हवी असते आणि ते कॉम्पिटिशन फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तर तुम्ही ग्राहकाला सेवा किती उत्तम प्रकारे देतात. तुमच्या बँकेमध्ये ग्राहक आल्यानंतर तो किती वेळामध्ये समाधानाने बाहेर जातो याच्यावर बँकेचं भवितव्य इथून पुढे अवलंबून असणार आहे. आणि तशा प्रकारची उत्तम सेवा महानगर सहकारी बँक ही आमच्या ग्राहकांना देते आहे आणि त्याच्यामुळे आणि सर्व इतरही सहकारी संस्था देत आहेत. आणि म्हणून हे सहकारी क्षेत्र हे टिकलेलं आहे आणि वाढणार आहे आणि टिकणार आहे. जसं सर आपण बोललात की आज भरपूर सहकारी बँकेत निघालेत आणि तुम्ही बोलला की कस्टमरला आपल्या दाराच्या जवळ बँक हवी आणि ते सॅटिस्फॅक्शन तुम्ही प्रोव्हाइड केलेलंच आहे. जसं आपण बोलतो की सरांनी सांगितलं नॅशनलाइज बँक आणि मल्टीनॅशनल बँक, फॉरेन बँक जसे येत आहेत, तर त्यांची जी कस्टमर सर्व्हिस असते ती खूप कोझी असते, खूप जवळ घेतलेली असते की मे आय हेल्प यू सर असं. पण आपण ॲज अ कॉपरेटिव्ह बँकांमध्ये आपण कितीही सर्व्हिस प्रोव्हाइड केली तरी तो जो हा अवगुण असतो तो आपण कसा, हे बॅकलॉग जो आहे तो कसा काढणार आहोत? मला वाटतं आपण जो प्रश्न विचारलेला आहे आणि जे अवगुण आपण व्यक्त केलेले आहेत ते प्रत्येक संस्थेमध्ये असतात. बरोबर आहे. ती प्रायव्हेट बँक जरी असेल तरी तिथे सुद्धा टू सम एक्सटेंट ते अवगुण असणारच आहे. शेवटी मनुष्य स्वभाव आहे. आणि कॉपरेटिव्ह बँकामध्ये सुद्धा अतिशय इफेक्टिव्हली सर्व्हिस देत आहेत. आज मोठमोठ्या कॉपरेटिव्ह बँका झालेल्या आहेत आणि त्या बँकामध्ये सुद्धा ट्रेनिंग असतं. आम्ही आमच्याकडे सुद्धा ट्रेनिंग सुरू केलेलं आहे. कारण शेवटी आमच्या सेवकांना सुद्धा हे माहिती आहे की ग्राहक हा फार महत्त्वाचा आहे आणि ग्राहकाला जर आपण त्याला काय पाहिजे हे जर आपण सेवा जर त्याला देऊ शकलो नाही तर ग्राहक आपल्याकडे येणार नाही. आणि आम्ही सुद्धा ट्रेनिंगमधून त्यांना सातत्याने सांगत आलेलो आहोत की
मॅनेजमेंट पगार देत नसून तुम्हाला ग्राहक हा पगार देतोय, मॅनेजमेंट पगार देत नाहीये. आणि ग्राहक जर टिकला तर तुमचा पगार हा राहणार आहे. आणि म्हणून ग्राहकाला अतिशय चांगली सेवा आपण दिली पाहिजे, तत्परतेने सेवा दिली पाहिजे. जरी मे आय हेल्प मे आय हेल्प यू ते म्हणण्याच्याऐवजी मी मदत करू शकतो का, काय मदत करू शकतो, हे सुद्धा आपण करतात, आमची मंडळी करतात. आणि सॅटिस्फॅक्टरी सर्व्हिसेस या कॉपरेटिव्ह बँकामधून सुद्धा दिली जाते. आणि म्हणून कॉपरेटिव्ह बँका ह्या सुद्धा वाढत आहेत, टिकत आहेत. आणि कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर आम्हाला इफेक्टिव्ह सर्व्हिस दिलीच पाहिजे. ग्राहकाचं समाधान हे झालंच पाहिजे, तरच सहकारी बँका टिकणार आहेत, नाही तर सहकारी क्षेत्र टिकणार नाहीये. बरोबर आहे. अक्षरशः सुंदर बोललात सर की तुम्ही आपल्या टीमला एक मोटिवेशन, एनकरेजमेंट आणि कस्टमर सर्व्हिस सॅटिस्फॅक्शन हे शिकवलं जातं इथे. आणि त्याचमुळे आज आपण एवढे पुढे आलेलो आहोत. सर तुम्हाला एक प्रश्न विचारते. जसं आपण म्हणतो की हा युग, ही जनरेशन इंटरनेट जनरेशन आहे. आणि इंटरनेट बोलल्यानंतर सगळ्या क्षेत्रामध्ये इंटरनेट पसरलेलं आहे. तर आपल्या बँकेला इंटरनेटचा कसा फायदा आहे? आम्ही पहिल्यांदा कोर बँकिंग केलं. कोर बँकिंग हा त्याचा बेस आहे. कोर बँकिंग नंतर SMS बँकिंग केलं, तर SMS बँकिंग नंतर फोन बँकिंग आणि आता जो शेवटचा जो टप्पा आहे इंटरनेट बँकिंग. मगाशी साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाला आपल्या घरी होम बँकिंगची सवय आहे. आज आमच्याकडे कस्टमर आमच्या दारात येत होता, आता उलट परिस्थिती झाली की आम्हाला त्याच्या दारात जावं लागतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्या दारात जाण्यापेक्षा आता त्यांनी सांगितलं की माझ्याकडे माझं इंटरनेट आहे, माझ्याकडे माझा कॉम्प्युटर आहे, बँकेची सेवा माझ्या कॉम्प्युटरशी जोडून द्या आणि मला इंटरनेटवर सगळे व्यवहार करता आले पाहिजे. आणि हे जे इंटरनेट बँकिंग जे आहे हे एवढं फास्ट ग्रोथ होतं आहे की आम्हाला सुद्धा त्याच्या प्रमाणे आम्ही ते करायला लागणार आहे. ऑलरेडी आमचा जो वेंडर आहे त्यांच्याशी आमचं टेस्टिंग पण झालेलं आहे. आणि येत्या साधारणतः 6 महिन्याच्या आत आमचं इंटरनेट बँकिंग चालू होणार आहे. त्याच्या अगोदर आमचं ते व्हिसा कार्डबद्दल आमचं केलेलं आहे. त्याच्यावर आमच्याकडे RTGS आम्ही केलेलं आहे. या देशात कुठेही पैसे पाठवायचे 50 रुपयामध्ये तुम्हाला 1 तासात पैसे पाठवता येतात. NEFT बँकिंग आमच्याकडे आहे. सर्व प्रकारचं मॉडर्न बँकिंगमध्ये ज्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीज ह्या कोऑपरेटिव्ह बँकांना पुरवाव्या लागणार आहेत. आता आमच्या महाराष्ट्रामध्ये साहेबांनी सांगितली 500-550 बँका आहेत. या 500-550 बँकामध्ये आमचा नंबर हा 10 ते 12वा आहे. 12वा नंबर आमचा याच्यामध्ये आहे. बाय डिपॉझिट वाईज या ग्रोथ वाईजच्या याच्यामध्ये. त्यातली त्यात जर याचा जर नंबर बघितला की नेट NPA वगैरे जर बघितलं मोठ्या बँकामध्ये, शेड्यूल बँक आमची शेड्यूल बँक आहे. रिझर्व्ह बँकेने आम्हाला शेड्यूल बँकेचा दर्जा दिलेला आहे. आणि शेड्यूल बँकेचा दर्जा म्हणजे जो कमर्शियल बँकांना जो दर्जा असतो किंवा नॅशनल बँक त्या टाईपचं आम्हाला दर्जा दिलेला आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1 डझनवर बँका अशा शेड्यूल बँकेचा दर्जा मिळाले. त्यात वन ऑफ देम इज महानगर कोऑपरेटिव्ह बँक. त्यामुळे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या जर लक्षात घेतल्या तर हे तुम्ही जे म्हणताय की हे इंटरनेट बँकिंग, हे इंटरनेट बँकिंगचा मोठ्या प्रमाणावर वापर आम्हाला करावा लागेल. त्याच्याकरता जो आमचा कर्मचारी वर्ग आहे तो आम्हाला प्रशिक्षित करावा लागणार आहे. त्यांना ह्या गोष्टीकरता मोटिवेट करावं लागणार आहे. त्याचे आमचे ट्रेनिंगचे प्रोग्राम त्याच्याबरोबर चालू आहेत. आणि जेणेकरून ती मॉडर्न जी काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती कामकाजाची ती हाती घेऊन कस्टमरची सेवा ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करतील अशा पद्धतीने काम करण्याचा आमचा इरादा चालू आहे. जसं आपण बोलतो सर हे गुलाबराव शेळके साहेब एक सॉलिसिटर आहेत, तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात आणि तुम्ही हे महानगर कॉपरेटिव्ह बँकेचे चेअरमॅन व MD आहात, फाउंडर आहात. मी MD नाही, चेअरमन आहे. फाउंडर आहात. तर सर तुम्ही तुमची स्वतःची प्रॅक्टिस पण असते, तर तुम्ही हे सगळं कसं ॲडजस्ट करता, कसं वेळ देता ह्या सगळ्या गोष्टींना? आणि त्याचऐवजी तुम्ही शून्यातून तुमचा हा जग निर्माण केलेला आहे. तर सर तुमच्या त्या सक्सेस मंत्राचं सर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना सांगा. आपला हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं हा काही 4-5 मिनिटात उत्तर देण्यासारखा नाही येतो. फार मोठा प्रश्न येतो. मी मुंबई शहरामध्ये 1956ला मुंबईमध्ये आलो. त्यावेळेला माझं शिक्षण फक्त 7वीपर्यंत झालेलं होतं. इथे आल्यानंतर मी एका सॉलिसिटरच्या फर्ममध्ये शिपाई म्हणून लागलो फोर्टला. आणि नंतर मग रात्रोचं इथेच जवळच भारतीय तरुण संघाचं नाईट हायस्कूल आहे, चिंचपोकळी पोलीस रेल्वे स्टेशनच्या बाजूला. तिथे 8वीमध्ये मी सुरू केलं, नाईट हायस्कूलला जाणं सुरू केलं. 11वी झालो. 11वीच्या नंतर मॉर्निंग कॉलेज केलं, म्हणजे दिवसभर काम करायचं. तिथे मी शिपाई म्हणून राहिलो सॉलिसिटरच्या ऑफिसमध्ये.
आणि मला सांगायला अभिमान वाटतो, भूषण वाटते की ज्या सॉलिसिटरच्या ऑफिसमध्ये मी शिपाई म्हणून लागलो त्याच सॉलिसिटरच्या ऑफिसमध्ये मी सॉलिसिटर झालो. छान, खरंच छान. आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये मी सॉलिसिटर झालो. मी ग्रॅज्युएट झालो, LLB झालो, LLM झालो आणि नंतर सॉलिसिटरसुद्धा झालो. मला सांगायला आनंद वाटतो की त्याच सॉलिसिटरच्या ऑफिसमध्ये मी सॉलिसिटर झालो. हो हो शिपाई म्हणून लागलो, तिथे सॉलिसिटर झालो. ते एक मला फार. आणि ज्या वेळेला सॉलिसिटरची परीक्षा पास झालो, स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली आणि बघितलं की मुंबई शहरामध्ये सगळे थोडे लोक जर सोडले तर हे सगळे बाहेरूनच लोक आलेले होते. तुम्ही आपण हे सगळे बाहेरून आलेलो आहोत. हो. हे ओरिजिनल आपण मुंबईमधले नाही आहोत. मिल कामगार होते, माथाडे कामगार होते, मच्छी कामगार होते. अतिशय आर्थिक परिस्थिती बिकट होती त्यावेळेला. पैसे लोकांना मिळत नसे. आणि मनी लेंडर्स, ते सावकार, खाजगी सावकार असायचे, ते सावकाराकडे जायचे, स्वतःचे कपडे गहाण ठेवायचे, दागिने गहाण ठेवायचे, भांडी गहाण ठेवायचे आणि पैसे काढायचे. त्यांचे कधीही ते परत त्याची सोडवणूक होत नसे, कारण ते मनी लेंडर्स व्याज फार मोठ्या प्रमाणावर घ्यायचे. माझं स्वतःचं जरी उदाहरण दिलं, मी सॉलिसिटरच्या परीक्षा पास झालो, सॉलिसिटरच्या परीक्षेला बसलो होतो आणि मला जागेची गरज होती. मी सुद्धा एका मनी लेंडरकडे गेलो आणि त्यावेळेला 5% महिन्याला 5% आणि मी 3,000 रुपये कर्ज घेतलेले आहे. आणि मग मी स्वतः सॉलिसिटर असताना सुद्धा जर मला जर स्वतःला घर घ्यायचं असेल तर मला सुद्धा 5% मनी लेंडरकडनं पैसे घ्यावे लागतात. माझे ह्या आणि कधी ते पैसे फेडू शकत नाहीत ते लोक परत. आणि मग आम्ही मुंबई शहरामध्ये जे काही समविचाराचे माणसं आम्ही इथे एकत्र आहोत, नगर जिल्ह्यामधून जे आम्ही इथे एकत्र आलेलो होतो, आम्ही सगळे एक झालो आणि आपल्याला इथे स्वतःची काहीतरी बँक असावी म्हणून आम्ही 3-4 वर्ष 10-10 रुपयाचा शेअर गोळा सुरू करायचं. आणि फक्त सॅटर्डे संडेला आम्ही जायचं. इतर दिवशी तर आम्ही आमचं ऑफिस सोडून, ऑफिस तिथं माझं मंदिर आहे, ऑफिस हे माझं मंदिर आहे, कारण तिथे शेवटी आपण हे करतो. आणि म्हणून शनिवार रविवारचं फक्त आम्ही जिथे ओळखीचं असेल, तुम्ही ओळखीच्या तुमच्याकडे जायचं, शेअर घ्यायचा. काही लोकांच्याकडे आम्ही 10 वेळा आम्हाला जावं लागले तरी 10 रुपयाचा शेअर आम्हाला मिळत नव्हतं त्यावेळेला. आणि असे आम्ही 1 कोटीचं, आपलं 1 लाखाचं पेडअप शेअर कॅपिटल आम्ही वसूल केलं. 1236 सभासद झाले आणि आम्ही बँकेला परवानगी घेतली. 6 ऑक्टोबर 1973 साली काळाचौकी पोलीस स्टेशनच्या समोर आपण जे बसलो, ही जागा तरी मोठी आहे. फक्त 9 बाय 18 स्क्वेअर फीटच्या जागेमध्ये बँक सुरू केली. काळाचौकी पोलीस स्टेशनच्या समोर आहे ती जागा. आता तिथे आम्ही ATMसाठी ती जागा वापरतो आणि अशा जागेमध्ये ती सुरू केली बँक. फक्त 1236 सभासद. आज आमचे 56,000 सभासद झालेले. 1 लाखाचं पेडअप शेअर कॅपिटल फक्त. आज आमचं 40 कोटीच्या वर पेडअप शेअर कॅपिटल आहे, 40 कोटीच्या वर. डिपॉझिट तर त्यावेळेला झिरोच होतं. आता डिपॉझिट आमचं 1634 कोटीचं डिपॉझिट आहे. 1634 कोटी म्हणजे शून्यातून. पण याच्यात सातत्य हे फार महत्त्वाचं आहे. इंटिग्रिटी, ऑनेस्टी, प्रामाणिकपणा जो म्हणतो आपण, तो प्रामाणिकपणा. आपण आमच्या बँकेमध्ये, माझं ते चॅलेंज आहे, कोणी दाखवून द्यावं, आमच्या बँकेमध्ये करप्शन नाही. आमच्याकडे तो थारा नाही. वी आर अगेन्स्ट करप्शन. आणि म्हणून आमच्याकडे कर्ज देत्या वेळेला करप्शन होणार नाही. भरती करत्या वेळेला सुद्धा आमच्याकडनं पैसे घेतले जात नाहीत. आमचं कुणी संचालक भरतीमध्ये पैसे घेणार नाही. आपण तर इतर ऐकत असणार की पैसे दिल्याशिवाय कोण नोकऱ्या देत नाहीत. मग आमच्याकडे बँक स्थापन झाल्यापासून आतापर्यंत कोणाकडनंही पैसे घेतलेले नाहीत. पैसे न घेता माणसं इथे लावली जातात आणि पगारही आमचे चांगले आहेत. आज 500-550, मला वाटतं 585 आमचा स्टाफ आहे, टोटल स्टाफ. 51 शाखा आहेत आणि शाखा वाढत आहेत. अजून 4 शाखा आता आम्हाला मिळालेले 4 शाखासुद्धा आम्ही सुरू करतो आता लवकरच. तसं एक सातत्य, फार सातत्य लागतं. बँक सुरू झाल्यापासून मी ज्या वेळेला मुंबईच्या बाहेर असेल तरच मी इथे सकाळचं येत नाही, तर सकाळी डेली मी बँक सुरू झाल्यापासून आतापर्यंत डेली 1 ते 1.5 तास सकाळी डेली असतो. त्यामुळे काम शिल्लक राहत नाही. 56,000 सभासदाची प्रत्येक सभासद ओळखतो. त्यामुळे इलेक्शनमध्ये आपल्याला कधीच चिंता नसते त्याची. आणि सातत्याने आमचं इलेक्शन झालेलं आहे, त्यामुळे आम्ही इलेक्शनमध्ये कधीच चिंता नसते. काम केलं तर सभासद निवडून देतात. पण सातत्य हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर आज काहीतरी करायचं, नंतर मग महिन्यानी करायचं, त्याला काही सातत्य राहतच नाही त्याच्यामध्ये. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये जर सातत्य असेल
आणि प्रामाणिकपणा असेल तर त्याच्यात नक्कीच सक्सेस मिळतो. ते मी सुरुवातीपासून पाळलेलं आहे. कारण शेवटी विश्वासाने तुमच्याकडे ठेव येतात आणि त्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीमध्ये धक्का लागता कामा नये. विश्वास असेल तरच, कारण तुम्ही कष्टाने कमवलेला पैसा, तो पैसा इथे तुम्ही ठेवता, त्या पैशाचं जतन करणे हे आमचं संचालक मंडळाचं, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं, सेवकांचं आद्य कर्तव्य आहे. तेच फार महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही आतापर्यंत तरी जपलेलं आहोत आम्ही आणि इथून पुढे सुद्धा सातत्याने आम्ही ते जपणार. सर, तुम्ही जे माझ्या प्रश्नाचं जे उत्तर दिलात, परत तुम्ही जे सांगितलं इंटिग्रिटी, ऑनेस्टी आणि सातत्य, हे जे 3 गोष्टी आहेत तुम्ही सांभाळून ठेवल्या आहेत. तर आज 40 वर्षाची तुमची ही जर्नी आणि तुम्ही रोज सकाळी इथे येऊन आपलं काम स्टार्ट करतात आणि जसं पहिल्यापासून तुम्ही मेहनत घेताय, तर हा जो 40 वर्षाचा फरक झाला आहे, तर पहिलेचे पूर्वीचे शेळके साहेब आणि आत्ताचे शेळके साहेब यात खूप फरक झालेला असेल. तर तुम्ही आपल्या बांधवांना एक मेसेज द्या. मला तरी काही माझ्यात स्वतः फरक झालेला मला काही जाणवत नाही. झाला असेल तर तो सभासदांनी किंवा ज्यांच्याशी माझा संबंध आला त्यांनी सांगायचं आहे. पण मी जो सुरुवातीचा होतो आज तोच आहे. माझ्यात काही बदल झालेला नाही आणि मी संदेश द्यायचा असेल, संदेश एकच आहे की जिथे जिथे आपण काम करतो तिथे आपण प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे. त्या कामात सातत्य आपण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये इंटिग्रिटी असली पाहिजे आणि नक्कीच सक्सेस हा आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जो सक्सेस मंत्र आपल्या लोकांना सांगितलात, खरंच तुम्ही शून्यातून जग निर्माण केलं. आज तो ATM सेंटर झालेला आहे आणि पहिले तुम्ही पूर्वी तिथे बँक चालू केली होती. हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं की तुमची जी सक्सेस जर्नी आहे ती शून्यातून निर्माण केलेली आहे. जिथे सॉलिसिटरच्या तिथे तुम्ही शिपाई असून तुम्ही तिथेच सॉलिसिटर झालात, ही खूप मोठी गोष्ट आहे सर. म्हणजे तुम्ही एक चिकाटीने तुम्ही करून आणि दाखवलं. आजही मी प्रॅक्टिस करतो. मी डेली माझ्या ऑफिसमध्ये जातो सकाळचं. ते खरं माझं मंदिर आहे. अर्जुन सर, जसं सर बोललेत की 200 स्क्वेअर फूट ह्याच्या जागेतून उठून आता एवढे आपण 51 हे केलेले आहेत, बँकेचे शाखा आहेत, ब्रँचेस ओपन केलेले आहेत. तर ह्या आपल्या महानगर कोऑपरेटिव्ह बँकचं सक्सेस मंत्र काय आहे? सक्सेस मंत्राची सुरुवात त्यांनी कशी केली ते आपल्याला सांगितलं आहे की त्यांचं जे एक ध्येय होतं, एक स्वप्न होतं की मी एका सावकाराच्या घरी जायचं आणि माझ्या घराकरता एक 13,000 रुपयाचं कर्ज घ्यायचं आणि त्यातले 1,000 रुपये त्याला इंटरेस्ट म्हणून लगेच द्यायचे. तर हे मी माझ्या बांधवांच्या करता किंवा अहमदनगरमधनं ज्या जिल्ह्यातनं आलेली जे काय 25-30 हजार माणसं इथे काम करत होती, पोटापाण्याकरता आलेली होती, त्यांची एक जबाबदारी जे हे करण्याच्या दृष्टिकोनातून मी ही बँकेची उभारणी केली पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न साकार करण्याकरता जर कुठले गुण लागतील तर तेही त्यांनी सांगितले. त्यात सातत्य पाहिजे, इंटिग्रिटी पाहिजे, ऑनेस्टी पाहिजे. हा मी समजतो हा एक आमच्या बँकेचा पाया होता. आणि जर तो पाया मजबूत असेल तर फक्त एकच काम आपल्याकडे राहतं की त्या दृष्टिकोनातून आपण आपले ध्येय आणि धोरणं, बँकेच्या व्हेरियस पॉलिसीज ह्या ठरवल्या गेल्या पाहिजेत. आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत तो जो आलेख आमचा जो चढता झालेला आहे, त्या चढत्या आलेखाने आम्ही असं बघितलं की बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्याला पहिल्यांदा ट्रस्ट हा फार महत्त्वाचा आहे. तो काही कारण बँकिंग बिझनेस हा जो आहे हा सगळा ट्रस्टवर चालतो आणि म्हणून असं म्हटलं जातं की बँकिंग बिझनेस इज अ ट्रस्ट. त्या ट्रस्टमधनं सगळ्या ठेवीदारांचा आमच्याकडे आलेला पैसा, त्याचे आम्ही विश्वस्त आहोत. तो पैसा विनियोग करायचा, तो त्यांच्याकडे वसूल करायचा आणि त्यात वाढ करायची. तर हे सगळं जे आहे हे एक सामाजिक बांधिलकी, एक जबाबदारी. रिझर्व्ह बँक, सहकार खातं किंवा इतर जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांनी घालून दिलेले नियम, आमच्या जनरल बॉडी किंवा आमच्या सभासदांनी जे आमचे बायलॉज असतात, पोट नियम, त्यांनी जे कामकाजाची जी चौकट आहे, याला सगळ्यांना अधीन राहून नियमानुसार काम करणं, सामाजिक बांधिलकीनं काम करणं, विनामूल्य काम करणं, ह्या दृष्टिकोनातनं आम्ही सगळं केलं. आणि ते करत असताना महानगर बँकेमध्ये आम्ही आणखी एक केलं की काळाबरोबर वाटचाल केली की कुठले आपण करायला पाहिजे की आपल्याला नवीन बँकिंग पाहिजे, कस्टमर सेवा द्यायची आपल्याला, किंवा इतर प्रकारचं कोर बँकिंग केलं पाहिजे, कॉम्प्युटरायझेशन केलं पाहिजे, सभासद मिळवले पाहिजे, ते सभासद आपल्यावर ठेवले पाहिजे, त्यांना त्यांच्या गरजा सातत्याने पुरवल्या पाहिजे, त्यांच्याकरता नवीन नवीन बिझनेस प्रॉडक्ट्स
तयार केले पाहिजे. सेवा हे आमचं प्रॉडक्ट आहे हो. आणि त्याच्याकरता मार्केटिंग आम्हाला केलं पाहिजे. हो. त्याच्याकरता चांगला कर्मचारी वर्ग, चांगला अधिकारी वर्ग तयार केला पाहिजे आणि संपूर्ण क्षेत्राचा अभ्यास करून हे कामकाज केलं पाहिजे. ह्या सगळ्याचं जे यश आहे, या यशामुळे आज आम्ही महानगर बँकेची प्रगती आम्ही गाठू शकलेलो आहोत आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून, एक जबाबदारी म्हणून आम्ही राहिलो. त्याच्यात त्यांनी ज्यांचे जे सवंगडी बरोबर घेतात, कारण शेवटी संचालक मंडळ आहे, ते त्याचं नेतृत्व करतात. ही इज आवर लीडर. परंतु त्या लीडरचं लिडरशिप त्यांच्या क्वालिटीज आहे, त्यांचं व्हिजन आहे. पण त्या व्हिजन साकार करण्याकरता जे संचालक मंडळ आहे ते तेवढंच होमोजिनियस असलं पाहिजे. ते त्यांची एकी पाहिजे. आमच्यात कधी भांडणं नाही, कधी तंटे नाही. तुम्हाला जर करायचं असेल, इतर बँकामध्ये 50% बँका ह्या भांडणामुळे संपलेल्या आहेत, पण आमच्याकडे ते कधीच झालेलं नाही. त्याच्यामुळे आणि त्याचप्रमाणे युनियन, कर्मचारी यांच्याशी इंडस्ट्रियल रिलेशन ठेवणं, ते आम्ही सातत्याने चांगल्या प्रकारचे ठेवत आलेलो आहे. त्याच्यामुळं कर्मचारी घटक, अधिकारी घटक, संचालक मंडळ आणि नेतृत्व हे सगळं एकत्रित करून आम्ही या बँकेची उभारणी आणि वाढ केलेली आहे. हे आमचं खरं गमत आहे. सर, आता तुम्ही पण मला बोलला, सहकार्य केलं माझ्या टॉकला आणि सरांनी तर मला खूपच छान मेसेज दिला आपल्या मराठी बांधवांना. सर, आपले फ्युचर प्लॅनिंग्स काय आहेत? फ्युचर प्लॅनिंग मी आणि अर्जुन साहेबांनी सांगितले की 51 शाखा हे झालेल्या आहेत. हो हो कार्यक्षेत्र हे महाराष्ट्राचं आहे हो आणि आम्ही रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केलेला आहे की मल्टी स्टेट म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आम्हाला शाखा काढायच्या आहेत. त्यामुळे संपूर्ण कुठेही आम्ही देशामध्ये शाखा काढू शकतो अशा प्रकारचा आम्ही परवानगीसाठी अर्ज केलेला आहे मल्टी स्टेटसाठी. आणि फ्युचर प्लॅनिंग तर आहेच. शेवटी बँक ही वाढवायचीच आहे, मोठी झाली पाहिजे. आता आम्ही रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केलेले 4 शाखांची परवानगी आम्हाला अजून आलेली आहे. ते कामं, फर्निचरची कामं चालू आहेत. त्यामुळे ते 51 प्लस हे 4 55 होणार. आणि आत्ता नवीन जे डिसेंबरमध्ये आम्ही अर्ज दिलेला होता त्याच्यासुद्धा 5-6 शाखा आम्हाला आता मिळतील या 15-20 दिवसामध्ये. म्हणजे आमचं हे सातत्याने फ्युचर प्लॅनिंग तर आहेच ना, बँक तर वाढलीच पाहिजे. हो 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 बरं. आज आपण भेटलोत गुलाबराव शेळके सरांना, जे एक सॉलिसिटर आहेत आणि MD फाउंडर आहेत महानगर कोऑपरेटिव्ह बँकेचे. त्याचबरोबर आपण मुलाखत घेतली ही अळूसर सरांना, जे व्हाईस चेअरमॅन आहेत. सर, आपल्याला भेटून खूप आनंद झाला. त्याचबरोबर आपण आपल्या मराठी बांधवांना खूप काही मेसेजेस दिले जे खूप इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही तुमचा जग शून्यातून कसा निर्माण केलेला आहे आणि तुम्ही एक महाराष्ट्रीयन लोकांसाठी एक इन्स्पिरेशन आहात. मी श्रेया आपल्या मी महाराष्ट्रीयन टीमतर्फे आपली आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.